महाराष्ट्र राज्यातले काही राजकारणामधले लोक सुद्धा याच्यामध्ये काही प्रमाणात आहेत या VSR कंपनी बरोबर. आणि हे इतके पॉवरफुल लोक आहेत जे बिझनेसमध्ये आहेत नाहीतर ते राजकारणामध्ये आहेत. मग एवढे पॉवरफुल लोक VSR या कंपनीच्या मागे जर असतील तर मग दादांना न्याय कसा मिळेल हा प्रश्न निर्माण होतो की TDPचाच एक खासदार हा देशाचा आता तिथं एव्हिएशन मिनिस्टर आहे, विमान वाहतुकीचा मिनिस्टर आहे. मग त्याच्या माध्यमातून अजितदादांचा घात का अपघात याची इन्व्हेस्टिगेशन ही कशी पारदर्शक पद्धतीने होईल असा प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी वाटतो. त्यामुळे हे जे TDPचे देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत त्यांनी तिथल्या तिथं राजीनामा आपला दिला पाहिजे. कारण का हे इन्व्हेस्टिगेशन सुरू होण्यापूर्वी जर त्यांनी सांगितलं असतं की TDP आमचा जो ग्रुप आहे, आमचे जे फॅमिली मेंबर आहेत त्यांच्याच एका कंपनीने VSR ला फंडिंग केलंय तर आम्ही ते स्वीकारलं असतं. पण ती गोष्ट तुम्ही लपवली. मग VSR ज्याची तुमच्याबरोबर कमर्शियल म्हणजे आर्थिक आणि व्यावहारिक आणि काही व्यक्तिगत जर नातं असेल तर आमचं मत आहे की तुम्ही हे इन्व्हेस्टिगेशन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते तर होतच नाही. DGC ला सांगून याच्यामध्ये तुम्ही खूप मोठे मॅनिप्युलेशन करू शकता, कागदपत्र हे हेरफार त्या ठिकाणी करू शकता आणि आमच्या अजितदादांना न्याय तिथं मिळू शकणार नाही. म्हणून आम्ही या मंत्र्याचा राजीनामा त्या ठिकाणी तिथं मागतो. आणि त्याच्याच बरोबर एवढे मोठे मोठे लोक, काही राज्यातले पण काही मोठे राजकारणामध्ये असणारे महाराष्ट्र राज्यातले काही राजकारणामधले लोक सुद्धा याच्यामध्ये काही प्रमाणात आहेत या VSR कंपनी बरोबर. त्याच्या आंध्राचे काही आहेत, गुजरातचे काय आहेत, मध्य प्रदेशचे काय आहेत. आणि हे इतके पॉवरफुल लोक आहेत जे बिझनेसमध्ये आहेत नाहीतर ते राजकारणामध्ये आहेत. मग एवढे पॉवरफुल लोक VSR या कंपनीच्या मागे जर असतील तर मग दादांना न्याय कसा मिळेल हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आम्ही व्यक्तिगत नरेंद्र मोदी साहेबांना जे या देशाचे पंतप्रधान आहेत आणि अमित शाह साहेबांना विनंती करतो की तुम्हीच तुमच्या मित्राला म्हणजे अजितदादांना तिथे न्याय देऊ शकता. आणि हा न्याय देत असताना तुमचे मित्र पक्ष जे कुठले आहेत ते राजकारणाच्या हेतूतून त्यांचा पाठिंबा तुम्ही तिथं घेतला असला तरी अजितदादा हे तुमचे मित्र होते. त्यामुळे मित्राला आणि मैत्रीला तुम्ही महत्व देता का राजकारणाला हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघावं लागेल. पण एवढे मोठे लोक याच्यामध्ये सहभागी असल्यामुळे आणि VSR ला पाठराखण करत असल्यामुळे जर न्याय मिळायचा असेल तर ताकदवान लोकच लागतील. आणि आज जर बघितलं तर सगळ्यात पॉवरफुल लोक हे नरेंद्र मोदी साहेब जे पंतप्रधान आणि HM म्हणजे शहा साहेब आहेत हेच त्या ठिकाणी देऊ शकतात. आणि इन्व्हेस्टिगेशन करत असताना जी बॉडी आहे, जी मॉनिटरिंग बॉडी आम्ही म्हणत आहोत, विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधीजींना सुद्धा त्या बॉडीमध्ये घेतलं पाहिजे. सुप्रियाताई आणि अजितदादांच्या पक्षातले काही लोक, काही माजी जजेस, माजी अधिकारी अशा लोकांची एक बॉडी तयार करून त्यांनी तिथं मॉनिटरिंग केलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांना सुद्धा विनंती करतो आपण याच्यामध्ये त्या ठिकाणी लक्ष घालावं. सर्वच नेत्यांना तिथं विनंती करतो की लक्ष घालावं. आणि काही लोक आणि खास करून BJPचे लोक ते सुद्धा महाराष्ट्रातले हे जे काही ट्रोल आणि या लोकांना पैसे देऊन उगाच या विषयाला दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा तुम्ही सांगावं, त्यांचे कान त्या ठिकाणी धरावे. कारण तुम्ही जर BJPचे ट्रोल अशा पद्धतीने जर इथं या इन्व्हेस्टिगेशनला या प्रेस कॉन्फरन्सला नाव खराब करत असतील तर लोकांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे की असं का आणि ह्यांना इन्व्हेस्टिगेशन नकोय का, दादांच्या बाबतीत काय झालं हे यांना समजून घ्यायचं नाहीये का, मग यांना भाजप का सपोर्ट करते, असे वेगवेगळे प्रश्न हे लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होत आहेत.